आणि समोर दिसू लागलं आहे आपल्याला वसंतगड. तिकडे इथून आपण वसंतगड सफरला सुरुवात करणार आहोत. खाली गणपती मंदिर आहे. आपण वर चढून आल्यावर इथे दरवाजा लागतोय. दरवाजा आता व्यवस्थित फक्त खालचा उंबरा राहिलेला आहे आणि समोरच पाटी लावलीत. पाटीत दिलेल्याप्रमाणे आपण आता फिरूया. टोटल 28 अंश अशी ते पाहायला मिळतात ते. आणि आता इथे महामुकाबला चालू होणार आहे ओमकार आणि राहुल यांच्यामध्ये. हा गोळा आहे आणि आता राहुल भाऊंची वारी आहे. वेरगावचे पहिलवान ना, वेरगावचा पहिलवान. इथे चोर गुफा आहे आणि जो नजारा तुम्ही आता पाहणार आहात यासाठीच सूर्य उगवताना आणि सूर्य मावळताना किल्ल्यावर पाहिजेच. गोमुखी दरवाजा आहे. ते सावलीत गाडी लावली होती आपण. आता जायचंय, पहिले बूट घेऊ आणि मग जाऊ पुढे. आज आपण सुरमई खाल्ली आहे स्पेशल. राईस प्लेट मागवलं आपण आता. आता जेवण करून आपण आता चाललो आहे वसंतगडावर. खूप उशीर झाला आहे, 3:30 वाजले ते. आता पाणी घेऊया. चले चला चला आता आपण निघालोय डायरेक्ट वसंतगडाकडे. आता मोठं ब्लॉगिंग चालू केली आपण. आता आपण आहे वारुंजीमध्ये, ग्रामपंचायत वारुंजी. सात ते 8 किलोमीटर अंतर आपल्याला आता कापायचं आहे लवकरच, कारण की 3:30 होऊन गेलेत. समोर गाडी जाते राहुलची. दीपक करतोय ड्रायव्हिंग, कारण की राहुल एक 200-300 किलोमीटर चालवल्यावरच थकलेला आहे पूर्ण. आता झोपा गाडी जास्त मला असं वाटते. आपल्या गाडीलाही आपण घेऊ जरा ब्लॉगमध्ये. ताबा बाबा, साताऱ्याची ट्रिप एक वेगळीच आनंदाचे क्षण देऊन जातात आपल्याला. सातारा आता 2 ते 3 वर्षामध्ये आपला 5वा दौरा आहे साताऱ्याकडे. रेंज ट्रेक म्हटलं तर 3रा, आणि असं आपण एक वासोटा आणि वरंदा घाटही आपण रेंज ट्रेकच केला होता. त्यात 3 गड सामील केले होते आणि इतर 3 ट्रेकमध्ये आपण 5 ते 7 असे प्रत्येक वेळी गड करून आपले आजचे जर आपले 4 किल्ले पूर्ण झाले तर 4 आपले किल्ले राहतात फक्त साताऱ्यामध्ये. ते पण पूर्ण जंगली किल्ले.
ऐपतगड, मकरंदगड, प्रतापगडाच्या लाईनमध्ये कोयना धरणाच्या बाजूचे. आपली आता गाडी गेलेली आहे पुढं, पण हे अंतर कव्हर करूया. रिक्षावाले आहे ना सगळ्यात बेकार खराब ड्रायव्हिंग. आणि गडाने आता दर्शन दिलेले आपल्याला, समोर दिसतोय तो वसंतगड. हां, मी काय सांगतो जेवणाबद्दल, येथील खुर्मापुरी म्हणजेच पुरी भाजी कधी आलात तर ट्राय करा, मस्त आहे. पूजेला आलतो तेव्हाही खाल्ली आणि आताही खाल्ली. जसं आपल्या इकडे पिंपरी चिंचवड इकडे छोले भटुरे, तसं इकडं खुर्मापुरी. खुर्मा म्हणजे पुऱ्यांचा एक चुरा असतो. मी समोर दिसू लागलं आहे आपल्याला वसंतगड तिकडे. राईट कधी घ्यायचं काय? राईट आहे पुढं. किती किलोमीटर? ओमकारला मागं मॅपिंगला बसवलंय. उजवीकडे वळायचं आहे आपल्याला. सापडणार आहे. डायरेक्ट पाठीच लागलेली आहे वसंतगडाची. नाही जाऊ दे, व्हिडिओ चालूच आहे ना आपला. वसंतगडाची इथं पाठी लागलेली आहे. तो ना पांडवगड. पांडवगडावर गेलो आपण. पांडवगड पण असं होतं. सेम काहीच फरक नाही. वैराटगड पण असं होता, असं तो दोन्ही वैराट सेम. नारायणगड पण असं होतं. नारायणगड का आपण असं जातो रे या साईडने. आणि हा सेम आहे ना, सेम वैराटगड सेम. असं वाटतं तिथं झालं. गडावर जायचे, गडावर लेफ्ट. इथं पण वाड आहे बरोबर. आणि चालू आहे आता कच्चा रस्ता आपला चालू झाला आहे ॲडव्हेंचर. चला मशी जाई, चला. राहुल आणि राहुलची गाडी सारखीच आहे. कुठं जाऊ शकते ती यार, काय राहुल्या. पुढे चढायला माहिती का आपलं. बघून आलो थांब पुढून. काय म्हणतो वाट कुठे? वाट त्यानं विचारलं असतं ना आपण कुठून वाट आहे. त्यानं विचार वाट कुठून बघा. आपण येऊया वाट बघून. नाही एंडिंग आहे असं वाटते मला. नाही रे एंडिंग किल्ल्याचीच वाट आहे, पण काही गरज नाही जायची. कुठं खाली जाऊन कुठं परत वरती येतो रिटर्न. किल्ले कुठून जातात? इथूनच ना गाडी जाते का तिकडे? गाडी जाती इथेच लावायला लागत ना. ओके.
खायला नाही चिक्की घेतली आहे ना, चिक्की आणि संत्र्या पण आहे 5 आहे का संत्रा मग संत्र्या होत्या ना आपल्याला. बचत बचत ही सर्व काही आहे. काय अरे अरे होत्या ना, संत्र्या होत्या ना रे आपल्या. जाऊ दे, चल ते राहू दे ना, आहे ना गार घेऊ ना, ते राहू दे. गाड्या आपण मागे ते घर आहे ते पार्क करून तटबंदी दिसते वरती आपल्याला. इकडे वर जायचं आपल्याला वसंतगडावर. गाडी आपण इथे लावली आहे. आता मार्ग इकडून पण होता, पलीकडून पण होता आणि या गणेश खिंडीमधून पण आहे. तर आता असं गडावर न चढता डायरेक्ट आपण सरळ या मार्गाने आलो आहे आणि असं जाऊन सर आता वरती तिकडे जाणार आहोत गणेश खिंडीमध्ये आणि तिथून पुन्हा या मार्गाने असं वरती जायचं बुरुजापाशी डायरेक्ट तिथं. आता सरळ असा आहे पण फिरून असं वर जाण्यापेक्षा माझं मत आहे का इथूनच वर जायचं. आता होईन ते होईन. काय रे, इथूनच वर जाऊ आता, होईन ते होईन. हा इथून सरळ वरती जाऊ शकतो आपण, जाऊ शकतो आपण. पूर्ण खतरनाक आता ट्रेक केलेला आपण. आपण खिंडी केली दगडाच्या वाटणी चालू इकडे आहे ना वाट. सरळ रस्ता दिसतोय, चला. खतरनाक ट्रेक करून पुन्हा एकदा मजा आलेली आहे. घाम फुटलाय पूर्ण. काय वाटतं राहुल तुमच्या ऍडव्हेंचर बद्दल? आलोय या साईडनी आणि खरा रस्ता इकडून आहे. आपल्याला उद्या परत त्या बाजूला जायचंय दातेगडावर. त्यामुळे आणि समोर दिसू लागलाय गड. गणेश खिंडीतून वर आल्यावर थोडं चालल्यावर असा दोन्ही बाजू झाडी आहे, गर्द झाडी झुडपे आणि त्याच्यामधून थंड हवा येते आणि मधून रस्ता जातोय. म्हणजे या थोडं चाललं की पूर्ण थकवा दूर होतोय. पक्षी ओरडतोय खूप सुंदर. आणि इथं तटबंदी दिसू लागली गडाची. इथेच महादरवाजा आहे. अरे या पायऱ्या पण सेम वारडगड, सेम वारडगडची प्रतिकृती आहे. पोचले मंदिरापाशी. गणपती बाप्पा मोरया, सुख करता दुःख करता वाता विघ्नाची, चिक्की गाऊनिया थोडं मरूया. थोडा आहार घेऊया आपण. जाईल घ्या 6 चिक्क्या, मला वाटून घ्या सगळ्यांनी. गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. गणपती बाप्पा अरे म्हणा की मोरया. कातळात पूर्ण पायऱ्या कोरल्यात या. हे महादरवाजा होता पण त्याच्यात बघणं वसंत झाली पूर्ण. उत्साह आला आता मुलांना कारण की सनलाईट ही खूप सुंदर पडते. टोटल 28 अंश अशी ते पाहायला मिळतात इथे नोंदीप्रमाणे. इथून आपण वसंतगड सफरला सुरुवात करणार आहोत. खाली गणपती मंदिर आहे. आपण वर चढून आल्यावर इथे दरवाजा लागतोय. दरवाजा आता व्यवस्थित फक्त खालचा उंबरा राहिलेला आहे आणि समोरच पाटी लावलीत. पाटी दिलेल्याप्रमाणे आपण आता फिरूया. या टाईपासून वळसा घालून
बरोबर आपल्याला 6 वाजता सनसेटच्या तिथे पोचायचे. मारुतीरायाचं दर्शन घेऊन. जय श्रीराम, जय हनुमान. प्रत्येक पॉइंट आपण एक्सप्लोर करूया. गडाचा प्रदेश मोठा आहे खूप. मध्ये पूर्ण मंदिर वगैरे सर्व. तिथे आपण शेवटी येणार आहोत. समोर एक मोठी तटबंदी आहे जी आपल्याला खालून दिसत होती. पूर्व बुरुज म्हणू शकतो आपण. इथली तटबंदी पूर्ण कोसळली कारण की हल्लं झालं आणि ते शौच खूप पाहायला मिळते. ही एवढी तटबंदी शाबूत आहे, व्यवस्थित आहे. होणार आहे ते शत्रूवर हल्ला करण्यासाठी तोफ इथे लावण्याचे नाही, मशाल अर्पण करतात. ते समुद्र किल्ल्यानंतर केवढं आहे. दोन बाय दोनच्या दगडी सर्व या कशा उचलल्या असेल आणि कशा रचल्या असेल. या साईडने पूर्ण कोसळलाय बुरुज आणि इकडे ही शौच खूप पाहायला मिळते. ते जरा तुटलेलं होतं. व्यवस्थित आहे. क्रिकेटचं मैदान होऊ शकतं, एवढं मोठं ग्राउंड आहे. मस्त आहे. घराचे अवशेष आहे सगळे. ईर्षाळ गाडव नाही का वरती मॅच असायच्या मधल्या टप्प्यात. वास्तूचा अवशेष आहे. रामाचं मंदिर आहे ते. आपण चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामध्ये हे दीपमाळा पाहायला मिळते आपल्याला. पुरातन मंदिर आहे. उत्सव असतो तेव्हा असं. वा मस्त मंदिर आहे. बांधणी खूप भारी आहे. चार खांब दोन्ही बाजूला मध्ये एकदम घुमटे आकार आहे. जय चंद्रसेन महाराज की. चंद्रसेन महाराज म्हणजेच रामाचा वाचा. रामायण काळात वनवासात लक्ष्मणाच्या हाताने चुकून चंद्रसेन महाराजांचे दोन्ही हात व पाय कापले गेले. त्यामुळे लक्ष्मणाने यास वरदान दिले की तू देव म्हणून पूजला जाशील. व तेव्हापासून काही लोकांचे हा देव कुलदैवत म्हणून ओळखला जातो. राहुल भाऊंची सॉक्सची स्टाईल पाहू शकतो. आणि आता इथे महामुकाबला चालू होणार आहे ओमकार आणि राहुल यांच्यामध्ये. गोळा आहे, कोण उचलते पाहू. हालतोय फक्त हालतोय. जातोय. आता राहुल भाऊंची वारी आहे. वेरगावचे पहिलवान ना, वेरगावचा पहिलवान या. आता त्याला भेटा ना.
गेलेली आहे पावर. आता दीपक भाऊ आलेले. दीपक भाऊचा ट्राय काय करते बघू. पुन्हा एकदा ओमकार ट्राय करतोय. वडगाव मध्ये माहिती ना बैठक मारायचा नॉनस्टॉप प्रयत्न. श्री परमेश्वर नाही त्याच्यात जेवलं ना त्या पावर येईल. सनसेट पाहण्याचा प्लॅन आहे पण वातावरण ढगाळ आहे त्यामुळे आता दिसतोय का नाही त्याची शंका आहे. आणि अंधार लगेच पडणार आहे. भेटतोय सनसेट हाय. आकाश स्वच्छ आहे. 50% किल्ला आपला फिरून झालेला आहे. आता चाललोय आपण बुरुजावर येऊन पोहोचलोय. पुन्हा एकदा सूर्यनारायण दर्शन दिले आपल्याला. हा ते पण आहे. आणि इकडून एक मार्ग आहे खाली. आता आपण सरळ आलो इकडे आणि तिकडे गेलो. आपल्याला इथेच गाडी लावून वर चढायचं होतं पण आपण पूर्ण गणेश खिंडीतून आपण वर आलोय. इथे चोर गुफा आहे. दक्षिण बुरुजावर आपण येऊन पोहोचलोय आणि इथून आपल्याला सूर्यास्ताचा आनंद घ्यायचा आहे. वा अप्रतिम. पांडवगडावर एकदा गेल्यावर होतो तेव्हा असाही सूर्य बघायला मिळाला होता. चालले आता म्हणजे होतोय. आणि येऊन पोचलोय पश्चिम बुरुजावर. आणि जो नजारा तुम्ही आता पाहणार आहात यासाठीच सूर्य उगवताना सूर्य मावळताना किल्ल्यावर पाहिजेच. याला म्हणतात सुख. काय काय आपला त्या जरा 500 रुपये. आणि खाली कोयना नदी आणि वरून रॉकेट गेले. सूर्यास्त झालेला आहे आणि खूप दिवसानंतर नेहमीप्रमाणेच नाराज नाही केले यावेळेस गडाने. मागे अजून भगवा दिसतोय. समोर आहे दरवाजा. याला पुन्हा कोकणात साईडचा दरवाजा म्हणतात. त्याला चोर दरवाजा म्हणू शकता. प्रत्येक गडाला 2 दरवाजे असतात. त्यातील पश्चिम दरवाजा म्हणू शकतो आपण. याचं डागजोड जे चालू आहे कामकाज चालू आहे. आधी वरून दाखवतो अँगल आणि मग आपण थोडंसं 2-3 पायऱ्या खाली उतारू.
गोमुखी दरवाजा आहे. कोकण दरवाजा, पश्चिम दरवाजा. पश्चिम दरवाजा आपण पाहिलेला आहे. पश्चिम दरवाजा अर्थात नाईकबा दरवाजा असंही म्हटलं जातं या दरवाजाला. सरळ जिथून चालू केली होती आपली सफर गडाची, पुन्हा त्या दिशेने चाललो आहोत. आणि हे एक आता समाधीचं स्थळ आहे. इथे फक्त एवढंच उल्लेख आहे समाधी म्हणून, आणि एक तलाव आहे. 1 2 3 4 5 6 समाध्या इथे. आणि गडावर आढळणारा दुसरा तलाव समोर दिसतोय तो उत्तर बुरुज. आणि 2 तास झाले आपण चालतोय. संपूर्ण वेळा मारला आपण. तो आहे पश्चिम बुरुज, पश्चिम दरवाजा इकडे. सूर्यास्त पाहून आपण आता आपल्या शेवटच्या पॉईंटकडे आलोय. आणि 6:15 वाजले ते. इथे तटबंदी थोडीशी ढासळलेली, त्यामुळे कधी पण अलर्ट चाला, सावधगिरीने चालावे तटबंदीने चालत असताना. काय वाटतंय? जाऊ वाटत कुठेतरी टेंट लावू. जेवण बनवायचं आपल्याला त्या हिशोबाने लावायला लागेल. जेवणाचा रात्रीचा प्लॅन चालू आहे आता. उत्तर बुरुजावरून पोहोचलोय आणि पूर्ण सातारा परिसर दिसतोय वरचा, उमरज साईडचा. खाली तळवीड आहे, जवळून दाखवतो. खाली जे दिसतंय ते तळवीड. आणि पुन्हा एकदा रॉकेट आले. आता तिथून आपण सुरुवात केली ती मारुतीच्या मंदिरापासून, खाली गणेश मंदिर, तिथून परत आपल्याला गड उत्तर होऊन आता वरचं दुसरं तलाव आहे. ते ह्याच्यात पाणी साठा कमी आहे. आणि गडाच्या मध्यभागी ही वास्तू एक राजवाडा असू शकतो हा. आणि ही कचेरी आहे, म्हणजे वाड्याचीच एक समोरची बाजू. पुन्हा आपण इथे येऊन पोचलोय. आणि एक पॉईंट दाखवायचा राहिला होता. इथे आल्यावर मारुती मंदिरापासून आपण स्टार्टिंग केली ती. इथे विहीर आहे, ती तुम्हाला दाखवायची राहिली होती. विहिरीमध्ये पूर्ण पाणी साचले, हिरवं झाले. आणि इथून आपण सुरुवात केली ती. इथेच आपण येऊन थांबलोय. पुन्हा गडाच्या मुख्य वाटेकडून गड उतार आपण होत आहोत. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा तुम्ही. आपले बरेचसे किल्ले फिरून झालेत, पण ब्लॉग अत्यंत कमी आहे. आणि आता या वर्षीपासून मी ते सगळे ब्लॉग एकत्र करून टाकायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे नक्की पाहावे गड कसा फिरला जातो. आणि वेळेत सफर पूर्ण झाली आहे. गणपती बाप्पा मोरया. चला भेटूया पुन्हा कधीतरी किल्ले वसंतगडा खाली जाऊन. संध्याकाळचा प्लॅनिंग टेंट आणि मसाला भातचा प्लॅनिंग ठरलाय, कारण की दुपारचे जेवलोय फुल, ते काही जिरलं नाही अजून. मसाल्या भातासोबत अजून काहीतरी एक्स्ट्रा भाजी वगैरे बनवू. आता पहिला मुक्कामाला ही जागा शोधायची, ते वेळ कमी आहे. 6:30 वाजलेत आता, कारण या दिवसात अंधार लवकर पडतोय, त्यामुळे लवकर खाली उतरावे. आता वाट आपली यायला 1 तास लागला होता, आता उतरायला किती तास लागतोय ते पाहूया. कमी वेळ जाईल
पण उतरायला खरं बेन तर जास्त त्रास होतो. त्यामुळे पाहूया आता, भेटूया डायरेक्ट गाडी बशी. येऊन पोचले गणेश खिंडीमध्ये. आता घेऊया, मंदिर आहे छोटंसं गणेश खिंडीचं. आणि इकडून एक रस्ता आणि इकडून एक रस्ता. आता डायरेक्ट आपण इथून फास्टमध्ये इकडे उतरवणार आहोत. आणि 7 वाजता आपण इथे येऊन पोचलोय. 6:30 वाजता आपण उतरायला चालू केलं, तर म्हणजे अर्धा तासात आलो इथे. आता थोडं जलप्राशन करूया. डायरेक्ट तुम्हाला मी इथं आणलेले पापड, सुकी भाजी, पातळ भाजी, गुलाबजाम, पाव, ब्रेड आणि मस्त लोकेशन. टॉप 10 लोकेशन पैकी सगळ्यात 2 की 3 नंबरला असन हे लोकेशन आजपर्यंत भेटलेलं आपल्याला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.